आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। रत्नागिरीमधील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी होणार। 2 ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये मध्यरात्री रेडिओग्राफी। सुरक्षेसाठी पुतळ्यांच्या परिसरामध्ये रस्ते मध्यरात्रीच्या सुमारास बंद ठेवण्यात येणार। जालन्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 1000हून अधिक वर्गखोल्या मोडकळीस। 913 खोल्या धोकादायक अवस्थेत। भिंतीला तडे गेल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका। वाशीमध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी। 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा। मोठ्या संख्येने भाविक उपस्थित। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये थंडीचा कडाका कायम। 7 अंश सेल्सिअसनं पारा घसरला। नवी मुंबईतील वाशी बाजार समितीमधील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर। परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरानं झाल्यानं हंगाम लांबणीवर। डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्याचा अंदाज। जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये अद्रकवर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव। पानं पिवळी पडत असल्यानं कीटकनाशकांच्या फवारण्या। शेतकरी चिंतेत। उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता। परभणीमध्ये तुरीवर अळीचा प्रादुर्भाव। खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल। जालन्यामध्ये नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात। 9 खरेदी केंद्रांवर 10,000 क्विंटलपेक्षा अधिक खरेदी, तर सोयाबीनला 4,892 रुपयांचा दर। जळगावच्या यावलमध्ये अज्ञातांकडून केळी उत्पादकाचं नुकसान। शेतकऱ्याचे तब्बल 5,94,000 नुकसान। यावल पोलिसात गुन्हा दाखल।